बिर्याणी परफेक्ट बनवण्यासाठी रेसिपीपेक्षा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या जास्त इम्पॉर्टंट असतात बरं का. खरं सांगायचं तर बिर्याणी बनवणं म्हणजे फक्त रेसिपी फॉलो करणं नसतं, तर ती पेशन्स, टायमिंग आणि छोट्या छोट्या गोष्टींचा खेळ असतो. आणि मी पहिल्यांदा जेव्हा बिर्याणी बनवली होती ना, तेव्हा सगळं चुकलं होतं. राईस जास्त शिजला होता, कांदा जळाला होता आणि मला वाटलं होतं की चला बिर्याणी बनवणं माझ्याच्याने काही होणार नाही. पण हळूहळू एक गोष्ट लक्षात आली, बिर्याणी परफेक्ट एका दिवसात होत नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळतं. माझ्या मते बिर्याणीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे राईस. प्रत्येक तांदळाचा दाणा वेगळा दिसला पाहिजे. कारण राईस ओव्हरकुक झाला की बिर्याणीची मजाच निघून जाते. आणि एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवते, बिर्याणीमध्ये घाई अजिबात करायची नसते. थोडा पेशन्स ठेवला की रिझल्ट असतो खूप सुंदर मिळतो. तर मला आधी वाटायचं की कांदा फ्राय करणं हे पण म्हणजे खूप सिंपल काम आहे. पण परफेक्ट बरिस्ता म्हणजे जो कांदा आपण तळतो, तो बनवायलाही खूप पेशन्स लागतो. थोडासा जास्त वेळ झाला तरी त्याची टेस्ट बदलते. आणि खरं सांगायचं तर हे छोटे छोटे फ्लेवर्स आहेत ना, ते बिर्याणीला एकदम स्पेशल बनवतात. जर तुमची बिर्याणी पहिल्यांदा परफेक्ट नाही झाली, तर स्वतःला जज करू नका. कुकिंगमध्ये परफेक्शनपेक्षा कन्सिस्टन्सी किंवा सातत्य इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वेळी तुम्ही थोडं अजून चांगलं शिकत जाता. तुमच्यासाठी बिर्याणीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं, तर द परफेक्ट राईस, मसाला की बरिस्ता? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता बिर्याणी चांगली बनण्यासाठी खास टिप्स द्यायच्या असतील, तर ह्या टिप्स नक्की लक्षात ठेवा. बिर्याणी बनवताना सगळ्यात मोठी चूक म्हणजे घाई करू नका. थोडा पेशन्स ठेवलात की टेस्ट आपोआप इम्प्रूव्ह होते. राईस कितीही चांगला असला तरी त्याला फ्लेवर देणाऱ्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. कधीही सगळे मसाले जास्त घालून बिर्याणी टेस्टी होत नाही. बॅलन्स खूप इम्पॉर्टंट असतो. बिर्याणीमध्ये लेअरिंग नीट केली की प्रत्येक घासात वेगळीच चव येत असते. दम देताना किचनमध्ये जो सुगंध येतो ना, तोच बिर्याणीचा खरा मॅजिक असतो. मी आधी बिर्याणी बनवताना खूप नर्वस व्हायचे. कारण छोटासा मिस्टेक जरी झाला ना तरी टेस्ट बदलते. कुकिंगमध्ये मेजरमेंटपेक्षा एक्सपिरियन्स हळूहळू जास्त महत्त्वाचा वाटायला लागतो. तर आजची बिर्याणी बनवण्यासाठी मी सुरुवातीला कांदा तळून घेतला. त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी आधीच पोस्ट केला आहे. आणि बिर्याणीचा राईस कसा बनवायचा त्याचा पण एक शॉर्ट व्हिडिओ मी आधीच पोस्ट केला आहे. डिटेल रेसिपी उद्या बघूया.